त्याच्या आधी आपण या ठिकाणी क्रिस्टल डिफेक्ट्स पाहिलेला आहे. डिफेक्टचे टाइप्स बघितले आहेत. त्यानंतर त्यातला पॉईंट डिफेक्ट पाहिला. त्या पॉईंट डिफेक्टमध्ये स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट पाहिला. त्यामध्ये आपण या ठिकाणी काय बघायचं, सब पॉईंट असणार वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहायचं आहे. आता हा काय असणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड आहे. हा काय असणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड आहे. म्हणजे हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये काय झालंय बघा, या ठिकाणी हे जे असणार आहेत रेग्युलर पार्टिकल्स असणार आहेत. हे रेग्युलर पार्टिकल, हे रेग्युलर पार्टिकल, हे रेग्युलर पार्टिकल. या ठिकाणी हे रेग्युलर पार्टिकल आहेत. तिथे रेग्युलर पार्टिकल होते, तिथे रेग्युलर पार्टिकल होते, तिथे रेग्युलर पार्टिकल आहेत. म्हणजे हे काय दिलंय तुम्हाला, साइट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, साइट दिलेला आहे. ज्यावेळी तुमच्या या ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिड तयार होत असतो, जेवढा स्पीड मध्ये क्रिस्टलाइन सॉलिड होत असतो तेवढं पार्टिकल त्यामध्ये काय होत असतात, मिसिंग होत असतात. मग आपल्याला बघायचा हा रेग्युलर साइट दिलेला आहे त्याचा. त्यानंतर ह्या रेग्युलर साइट मधून या ठिकाणी पार्टिकल कुठलाही मिसिंग झालेला नाहीये. दुसऱ्या साइट मधून या ठिकाणी काय झालेलं आहे, इथला पार्टिकल मिसिंग झालेला आहे. पार्टिकल ज्यावेळी मिसिंग होतो तिथे या ठिकाणी वॅकन्सी क्रिएट होते. काय क्रिएट होते, वॅकन्सी क्रिएट होते. त्यानंतर तिसऱ्या साइट मधून जो क्रिस्टल स्ट्रक्चर दिलेला आहे त्या तिसऱ्या साइट मधून या ठिकाणी काय झालेलं आहे, इथला एक पार्टिकल मिसिंग झालेला आहे. इथला एक पार्टिकल मिसिंग झालेला आहे, इथला एक पार्टिकल मिसिंग झालेला आहे. या ठिकाणी काय क्रिएट झालेलं आहे, या ठिकाणी वॅकन्सी क्रिएट झालेलं दिसून येतं. दोन ठिकाणी वॅकन्सी क्रिएट झाल्यामुळे या ठिकाणी तो बॅलन्स करतो, त्याचा काय प्रश्न नाहीये. चौथ्या साइट मधून कुठलाही या ठिकाणी पार्टिकल मिसिंग झालेला नाहीये. ज्यावेळी क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम कधी येतो, ज्यावेळी या ठिकाणी एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडला हिटिंग दिलं जातं त्यावेळी या ठिकाणी काय होतात, त्यातले पार्टिकल्स या ठिकाणी मिसिंग होतात. ज्यावेळी पार्टिकल त्याचे मिसिंग होतात त्यावेळी त्याच्या या ठिकाणी ह्या क्रिस्टलचा किंवा क्रिस्टलाइन सॉलिडचा मास आणि डेन्सिटी डिक्रीज होते. मास आणि डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. त्यानंतर त्याचा व्हॉल्यूम कधीही बदलत नाही. व्हॉल्यूम इज अनचेंज्ड, व्हॉल्यूम बदलत नाही. हे काय दाखवतं, वॅकन्सी डिफेक्ट दाखवतं. म्हणजे पार्टिकल साधारणतः त्या साइट मधून मिसिंग झालेलं असेल तर आपण त्याला वॅकन्सी डिफेक्ट या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे, आपण इथं